बोलू का? मी साधू महाराज यांच्यापासून 8वा पिढी 8वा वंशज आहे, 8वा संस्थानाधिपती आहे. माझं नाव एकनाथ महाराज कंधारकर. आमच्या घराण्यामध्ये मूळ पुरुष साधू महाराज यांच्यापासून कंधार ते पंढरपूर ही पायीवारीची परंपरा असून आजही ते 300 वर्षापासून चालू आहे. पण वैकुंठवासी सीताराम महाराज व वैकुंठवासी शंकर महाराज ह्या दोघा बंधूंनी ह्या दिंडीला भव्य स्वरूप आणले. तेव्हापासून आजपर्यंत भव्य लवाजम्यानिशी आमची दिंडी पंढरपूर मुक्कामी जात असते. या मागच्या वर्षापासून आमच्या दिंडीचे रूपांतर पालखीमध्ये झाले. कारण साधू महाराजांच्या पालखी चांदीचा रथ करून त्यामध्ये चांदीच्या पालखीमध्ये पादुका ठेवून आमची आता दिंडीच्या ऐवजी पालखी पंढरपूरला जाते असं म्हणायला काही हरकत नाही. पायीवारी मराठवाड्यातील मानाची दिंडी म्हणून संबोधल्या जाते, यामागचं कारण काय? आमच्या 300 वर्षाची परंपरा आहे. कारण सगळ्यामध्ये मराठवाड्यामध्ये तरी संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची सगळ्यात पुरातन दिंडी म्हणल्या जाते. त्यानंतर साधू महाराजांची, कारण 300 वर्षाची परंपरा आहे. त्यानंतर मग बाकीच्या दिंड्या सुरू झालेल्या आहेत. आणि तेव्हापासून आज काय दरवर्षी अव्याहतप्रमाणे पायीवारी चालत आहे. महाराज पावसाळ्याचे सध्या दिवस आहेत, भाविक भक्त मोठ्या संख्येने आपल्या दिंडीमध्ये सामील होत असतात. त्यांची व्यवस्था ठिकठिकाणी कशा प्रकारे केली जाते? आमच्या ह्याच्यामध्ये पालाची काही व्यवस्थेची गरज नाही. जागोजाग प्रत्येक ठिकाणी मंदिरे म्हणा किंवा सभामंडप म्हणा, काही लोकांनी बांधकाम केलेले सभामंडप आहेत किंवा कुठे प्रत्येक ठिकाणी दिंडीची व्यवस्था पूर्ण प्रमाणे होते. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा पाऊस पाण्याचा आमच्या दिंडीला किंवा रात्री मुक्कामा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पूर्वी जे आहे माळेगावला पत्राचा मंडप होता, सगळे पत्र गळके होते. आज आता भव्य मंडप झालेला आहे, उतरायला जागा झालेल्या आहेत. अहमदपूरलाही तसंच होतं. मोंड्यामध्ये दिंडी उतरायची त्यावेळेस फक्त एक छोटंसं मारुतीचं मंदिर होतं आणि बाकी दिंडी जे आहेत लोक जे आडत व्यापारी आहेत त्यांच्या बाहेरच्या भागामध्ये झोपायचे ते ह्याच्यामध्ये. पण आज जे आहे प्रत्येक ठिकाणी पक्की व्यवस्था आहे आणि प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी असो फराळ चहा पाणी फराळ जे गावकरी लोक आहेत ते उत्स्फूर्तपणे आणि श्रद्धेनं आजही आमच्या दिंडीची व्यवस्था करतात. दिंडी दर दिवशी किती किलोमीटर चालत जाते आणि कोणत्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचल्या जाते? आमची दिंडी जी आहे ज्येष्ठवद्य अष्टमीला कंधारहून निघते आणि पहिला मुक्काम जो आहे फक्त अर्धा दिवस असल्यामुळे दुपारी 12 वाजता निघते. कंधार ते लोहा हे फक्त 12 किलोमीटर आमची दिंडी चालते आणि रोज साधारण 25 ते 30 ह्या किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन्ही वेळेला म्हणजे सकाळचे आणि दुपारून ह्या दोन्ही वेळेला जेवण झाल्यानंतर दुपारून आणि सकाळी चहा घेऊन ह्या याच्यामध्ये 25 ते 30 किलोमीटर रोजचं अंतर असते. त्यामध्ये 2 मुक्काम फक्त मोठे आहेत. घरणी ते लातूर हा 31 किलोमीटर आहे आणि बार्शी ते कुरुडवाडी हा 38 किलोमीटरचा मुक्काम आहे. आणि आमची ज्येष्ठवद्य अष्टमीला निघालेली दिंडी आषाढ शुद्ध अष्टमीला आमची जी चंद्रभागेच्या तीरावर जी आमची नवीन धर्मशाळा आहे तिथे आम्ही ज्येष्ठ आषाढ शुद्ध अष्टमीला संध्याकाळी बरोबर 7 वाजता पोहोचतो. अजून मला एक सांगायचा अभिमान आहे, आमच्या दिंडीमध्ये आम्ही जे प्रत्येक ठिकाणी गावकऱ्याला दुपारी फराळ चहा पाणी करणाऱ्याला त्या लोकांना जे आम्ही लेखी पत्र देतो, आजही तुम्ही कुठेही पहा आमच्या दिंडीमध्ये जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटाचा फरक पडतो दिंडी पोहोचायला. बाकी असं 15 मिनिट उशिरा जाईल तर 15 मिनिट आधी तरी जाईल, पण असं 1-2 तास दिंडी उशिरा गेली असं कधीही घडलं नाही. एखादं असं नैसर्गिक आपत्ती आलं तर वेगळी गोष्ट आहे. एकदा असं त्या सिना नदीवर पुलावून पाणी होतं. मग आता दिंडी पुरातून पुढे कशी जाईल? 2 दिवस अलीकडेच मुक्काम होता. पण असं कधीही नैसर्गिक आपत्ती सोडून दिंडी आणि दिंडीचा जो टाईम आहे तो आमचा चोपदार जो आदल्या दिवशी सांगतो त्यावेळेस कोणाचीही वाट न पाहता महाराजांसगट आमची दिंडी शिट्टी वाजल्यावर निघायला सुरुवात होती. महाराज पंढरपूर आता भाविक मोठ्या भक्तिभावाने सर्जरी निघतात, परंतु दिंडीतील एखाद्याला जर ताप किंवा संडास उलटा झाला तर प्रथम उपचार शासनाची काही खबरदारी तुम्हाला नाही? आजपर्यंत तर कधीच नाही. मला आता खेदानं वाटायले की जसं मराठवाड्याला सापत्न वागणूक देतात तसंच धार्मिक ह्याच्यामध्ये सापत्न वागणूक चालू आहे. त्याच्यामुळे ते सगळ्या उपेक्षा चालू आहे. कारण कसं आहे, जसं मराठवाड्यात बॅकलॉग म्हणतात तसं धार्मिक ह्याच्यामध्ये बॅकलॉग चालू आहे. हे मला खेदानं सांगावंसं वाटतं.
माझं नाव भास्कर ज्ञानेश्वर साधू. मी श्री संत साधू महाराज यांचा 9वा वंशज असून मी गेले 20 वर्ष झाले अविरतपणे पायी दिंडी मध्ये असतो. ह्या दिंडीचं महत्व म्हणजे मराठवाड्यातील 2 नंबरची दिंडी म्हणून प्रसिद्ध असलेली ही दिंडी आहे. या दिंडीद्वारे आपण आजच्या आधुनिक युगामध्ये आणि आधुनिक युग व संत समाज काय म्हणतो या दोघांचा आपण सांगड फार चांगल्या प्रकारे घडवून आणण्याचा नेहमी प्रयत्न करतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोक परमार्थाकडे वळणे कमी झालेले आहे, परंतु श्री संत साधू महाराजांपासून आम्ही ही परंपरा अविरतपणे चालू ठेवलेली आहे आणि ही अशाच प्रकारे आम्ही पुढे चालू ठेवू एवढं बोलतो.